उपअधीक्षक गुन्हेले साकोली या कार्यालयामार्फत जनतेची मोजणीची कामे, त्यांची जमीन असेल, त्यांची खाली भूखंड असेल, त्यांची मोजणी, तसेच नागरिकांच्या ज्या मिळकती आहेत, घरे आहेत, खुले भूखंड आहेत, त्यांचे फेरफारची कामे, शेतकऱ्यांचे जो रेकॉर्ड आहे, त्यांचे नकाशे आहे, त्यांचा सातबारा आहे, त्यामध्ये काही क्षेत्र किंवा नकाशा हद्दी चुकलेल्या असतील तर त्या दुरुस्ती करण्याचं कामसुद्धा गुन्हे कार्यालय साकोलीमार्फत केले जाते। त्यासोबतच ग्रामीण भागातील जे गावठाणाच्या आतमध्ये ज्या लोकवस्ती आहेत त्या सर्व मिळकतींचे, त्या घरांचे, खुल्या प्लॉटचे किंवा शासकीय मिळकतींचे रस्ते, खुले भूखंड, ग्रामपंचायत, शाळा, त्या सर्वांच्या आपण स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्याने मोजमाप केलेले आहे आणि मोजमाप करून आपण त्यांच्या प्रॉपर्टी कार्ड आणि नकाशे तयार केलेले आहेत, जेणेकरून पुढे भविष्यात जर कधी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या प्लॉटबाबत, घराबाबत, त्या हद्दीबाबत जर काही वादविवाद झाला तो वादविवाद सोडविण्यासाठी त्या नकाशांचा किंवा त्या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग होतो आहे। आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचे प्रमाण आहे ते बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यामध्ये सुद्धा स्वामित्व योजनेचा मोठा हातभार लागतो आहे। प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच अधिकार अभिलेख, ज्याप्रमाणे शेतीचा सातबारा असतो त्याप्रमाणे घरांच्या आखीव पत्रिका असतात आणि त्यामुळे त्या आखीव पत्रिकेच्या आधारे ग्रामीण भागातील जनतेला त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकते आणि बेरोजगारीचे प्रमाण त्यांना रोजगार उपलब्ध करून कमी करता येईल। याशिवाय आम्ही उपअधीक्षक गुन्हे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा निश्चय केलेला आहे की 45 दिवसांच्या वर एकही प्रकरण, नागरिकांची मोजणी असेल, फेरफार असेल, दुरुस्तीचं असेल किंवा इतर कोणतेही तक्रारी असेल, ती कोणतंही प्रकरण नागरिकांचं 45 दिवसांच्या वर कार्यालयामध्ये प्रलंबित राहू नये। प्रकरणात जर नियमाप्रमाणे कारवाई करणे शक्य असेल तर ती प्रकरण आम्ही निकाली करू, त्यांना उत्तर देऊ किंवा त्यामध्ये योग्य ती कारवाई करून आम्ही नागरिकांना कळवू। परंतु ज्या प्रकरणामध्ये नियमाप्रमाणे कारवाई करणं शक्य नाही त्या प्रकरणात सुद्धा आम्ही त्या नागरिकांना कळवितो की सदर प्रकरणामध्ये नियमाप्रमाणे कायदेशीरदृष्ट्या कोणतीही कारवाई या कार्यालयाकडून करता येणे शक्य नाही, त्यासाठी त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणे आवश्यक आहे। धन्यवाद।